Good morning, student. Today we are discussing about the current, electricity and magnetism, विद्युत प्रवाह आणि चुंबकत्व. Can you recall which constituents are present in an atom? Atom मध्ये कोणकोणते घटक असतात? You know the structure of atom. The constituents are proton, neutron and electrons. An atom has same number of positively charged protons and negatively charged electrons. Atom मध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते. So an object doesn't show any charge though in atoms contains charge particles. म्हणूनच ॲटम मध्ये चार्ज पार्टिकल असून सुद्धा त्यावर कोणताच चार्ज नसतो. They are neutral. Therefore we can say that plenty of electrical charge is filled in the object around us. आणि म्हणून आपण असे म्हणू शकतो की आपल्या सभोवताल असलेले जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये प्लेंटी ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज, भरपूर प्रमाणात इलेक्ट्रिकल चार्ज, विद्युत प्रभार असतो. What will happen if a glass rod is rubbed on a silk cloth? ग्लास रॉड म्हणजे काचेचा दांडा सिल्क क्लॉथवर जर घासलं तर काय होईल? तर ग्लासमध्ये पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो आणि सिल्कमध्ये निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतो. हाऊ डू ऑब्जेक्ट्स गेट चार्जेस? ऑब्जेक्ट्स कसे चार्ज होतात? तर वेन वी टू सुटेबल ऑब्जेक्ट्स आर रब्ड अगेन्स्ट इच अदर, म्हणजे दोन ऑब्जेक्ट एकमेकांवर जर रब केला तर इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू द अनदर. एका ऑब्जेक्टवरील इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑब्जेक्टकडे ट्रान्सफर होतात आणि इलेक्ट्रॉन्स ज्या ऑब्जेक्टमध्ये लॉस होतात त्यावर पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो आणि ज्या इलेक्ट्रॉन्स ऑब्जेक्ट ॲक्वायर करून घेतो म्हणजे तो दुसऱ्याकडून घेतो त्यामध्ये निगेटिव्ह चार्ज क्रिएट होत असतो. ओके. हाऊ डू ऑब्जेक्ट्स गेट चार्जेस? त्याचा आन्सर सांगितलं तुम्हाला. व्हॉट आर स्टॅटिक अँड मुव्हिंग चार्जेस? स्टॅटिक चार्जेस आणि मुव्हिंग चार्जेस म्हणजे काय? स्टॅटिक म्हणजे स्थिर आणि मुव्हिंग म्हणजे गतिमान असलेला प्रभार म्हणजे काय? तर कशाला म्हणायचं? तर चार्जेस ॲट रेस्ट आर स्टॅटिक चार्जेस, म्हणजे एखादी वस्तू जर स्थिर असेल आणि त्याच्यात असलेला चार्ज म्हणजे स्टॅटिक चार्ज. आणि मुव्हिंग चार्ज म्हणजे चार्जेस इन मोशन, गतिमान असलेल्या वस्तूमधील चार्ज म्हणजे मुव्हिंग चार्जेस. मुव्हिंग चार्जेस गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू द अदर. मुव्हिंग चार्जेस हे कंटिन्युअसली वन ऑब्जेक्ट टू अदर ऑब्जेक्ट ट्रान्सफर होत असतात. दीज आर चार्ज बी मेड टू फ्लो. कॅन this negative charge be made to flow? So yes. Can electricity be made to flow like water flowing from higher to lower level? म्हणजे ज्या पद्धतीने वॉटर फ्लो होतो वरच्या दाबाकडून खालच्या दाबाकडे, त्याच पद्धतीने इलेक्ट्रिसिटी सुद्धा फ्लो होत असेल का? तो आन्सर इज यस. हाऊ हॅव लर्न दॅट अ फोर्स विल हॅव You have learned that a force will have to be applied to put a stationary object into motion. सर्वांना माहीत आहे की एखादी स्थिर वस्तूला जर मोशनमध्ये आणायचं असेल, तिला जर गतिमान करायचं असेल तर त्यावर फोर्स अप्लाय करावा लागतो, बल लावावा लागतो. We get current electricity when the electrons in an electrical conductor are made to flow. इलेक्ट्रिकल कंडक्टरमधील इलेक्ट्रॉन्स जर फ्लो करायचं असेल म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी जर काढायची असेल तर त्यावर फोर्स अप्लाय करावा लागतो. नेक्स्ट पॉईंट इज द करंट इलेक्ट्रिसिटी. Okay, current electricity. Look at this. A large current flows when lightning takes place from a cloud to the ground, while sensation is felt by us due to मायक्रोस्कोपिकली स्मॉल करंट फ्लोविंग टू द ब्रेन. जेव्हा आकाशामध्ये विजा कडाडत असतात त्याचं जे इलेक्ट्रिकल असतो तो लार्ज करंटमध्ये फ्लो होत असतो. ओके, बट वी हॅव टू गेट स्मॉल अमाऊंट ऑफ सेन्सेशन टू
to our brain. You are aware of the current flowing through wires, electric bulbs and equipments in the house. आपल्याला माहिती आहे की वायरमधून किंवा इलेक्ट्रिक बल्बमधून किंवा घरी असलेले जे इलेक्ट्रिकलचे इक्विपमेंट्स असतात त्यामधून इलेक्ट्रिक करंट कसं फ्लो होत असतो. In the electrical cells of a radio or in a car battery, a current is produced by the flow of both negatively and positively charged particles. कारमध्ये असलेली बॅटरी किंवा रेडिओमध्ये असलेला जो इलेक्ट्रिक सेल्स आहे त्यामध्ये करंट कसं फ्लो होत असतो तर निगेटिव्हली चार्ज आणि पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स द्वारे तो करंट फ्लो होत असतो. Okay, next topic is the electrical potential. Water or a liquid flows from a higher level to a lower level. पाणी किंवा कोणताही पातळ पदार्थ जो आहे वाहणारा तो उंच दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असतो. Heat always flow from a body at higher temperature to a body at lower temperature. उष्णता सुद्धा उच्च तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहत असते. Similarly, there is a tendency of the positive charge to flow from a point of higher electric level to a point of lower electric level. त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह चार्जची जी टेंडन्सी आहे ती सुद्धा हायर इलेक्ट्रिक लेवल टू द पॉइंट ऑफ लोअर इलेक्ट्रिक लेवल असते. द इलेक्ट्रिक लेवल डिसाइडिंग द direction of flow of electrical charges is called electrostatic potential. जे इलेक्ट्रिक लेवल असं इलेक्ट्रिक लेवल की ती इलेक्ट्रिक चार्जेसला फ्लो होण्याची डायरेक्शन डिसाईड करते अशा इलेक्ट्रिक लेवलला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असे म्हणतात. तर ही इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलची डेफिनेशन इथपर्यंत जी अंडरलाईन करून मी दिलेली आहे ती वहीत लिहायची आणि ही जी डेफिनेशन आहे इथपासून इथपर्यंत ही आहे करंट इलेक्ट्रिसिटीची. राईट डाऊन दिस इन युअर कॉपी. देन look at this activity. Observe this figure 4.1a. In this figure, take connecting copper wire and connect the circuit as shown in figure 4.1a. No current is seen to flow in the bulb. पहिल्या डायग्राममध्ये आपण एक तार घेतलं आणि त्याला सरळ सरळ बल्बला जोडून दिलं. बल्ब पेटेल का? नाही. देयर इज नो करंट. नाउ करंट इन द सेम सर्किट, a 1.4 volt dry cell available in the market as shown in figure. आता काय करा, याच फिगरमध्ये अशा पद्धतीने एक बॅटरी किंवा सेल जोडा. नाउ it will be realized from glowing the bulb that a current is flowing in the circuit. जसं तुम्ही मधात सेल जोडाल तसंच हा जो बल्ब आहे तो काय होईल, लाईट अप होईल. याचा अर्थ काय, तर या तारेमधून करंट फ्लो व्हायला लागलं असं लक्षात येईल. Electrons in the wire flow due to the potential difference between the two ends of the dry cell. या वायरमधून करंट का बरं वाहायला लागला, कारण बल्ब सेल जोडता बरोबर त्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झालं म्हणून. This flow from the negative terminal of the cell to the positive terminal of the cell. This flow from the negative terminal of the cell to the पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. जो हा सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अशा पद्धतीने फ्लो होत असतो. कशाच्या डायरेक्शन आहे ही, इलेक्ट्रॉन्सची डायरेक्शन. कन्व्हेन्शनल करंट्स फ्लो इन द अपोजिट डायरेक्शन अँड इज शोन इन द फिगर बाय द साइन ऑफ एन ॲरो. वी विल लर्न अबाउट ॲन इलेक्ट्रिकल सर्किट लॅटर इन दिस चॅप्टर. आणि याच्या अपोजिट डायरेक्शनने काय फ्लो होत असते, इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतो. इन फिगर 4.1a देर इज नो करंट एज देअर इज नो पोटेन्शियल डिफरन्स इन द अब्सेन्स ऑफ एनी सेल. या डायग्राममध्ये सेल लावलं नसल्यामुळे कोणताच पोटेन्शियल डिफरन्स नाही आहे आणि म्हणून करंट फ्लो होत नाही आहे. करंट स्टार्ट्स फ्लोविंग इन द सर्किट ॲज शोन द पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाय.
सेकंड फिगरमध्ये करंट फ्लो होतो, कारण सेल म्हणजेच फोर्स अप्लाय झाल्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय होतो. द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन SI सिस्टीम इज व्होल्ट. Okay, we will learn about it in the next standard. Now here complete this concept. Okay.